एकीकडे देश विकासाच्या वेगाने पुढे जात असल्याचा दावा करण्यात येतोय, तर दुसरीकडे याच सरकारच्या 12 वर्षात देशाच्या राजधानीत एकापाठोपाठ एक मोठे आंदोलनं उभी राहिलीत. कधी जवान रस्त्यावर उतरले, कधी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले, तर कधी महिलांनी शाहीनबागेत आंदोलन उभं केले. कधी देशातील आघाडीचे कुस्तीपटू न्यायासाठी रस्त्यावर उतरले आणि आता नीट आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात विद्यार्थी आणि तरुणांचा आवाज जंतर मंतरवरती घुमतोय. विशेष म्हणजे यातील काही आंदोलनं सरकारला निर्णय बदलायला भाग पाडणारी ठरली, तर काही आंदोलनं आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या काळातील अशी कोणती मोठी आंदोलनं होती ज्यांनी देशाच्या राजकारणाची दिशा बदलली आणि प्रत्येक आंदोलनाचा शेवट नेमका कसा झाला, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी हरिचंद्र पवार. तुम्ही पाहतात सकाळ. सुरुवात करूया 2015 पासून. OROP आंदोलन म्हणजे माजी सैनिकांचा लढा. 2015 दिल्लीतील जंतर मंतर, हातात तिरंगा, अंगावर सैन्याचा गणवेश आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. हे आंदोलन होतं माजी सैनिकांचं. मुद्दा होता OROP म्हणजेच वन रँक वन पेन्शन. समान पदावरून समान काळ सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना समान पेन्शन मिळावी, अशी माजी सैनिकांची प्रमुख मागणी होती. माजी सैनिकांनी दीर्घकाळ हे आंदोलन सुरू ठेवलं, उपोषण झालं, सरकारवर दबाव वाढवला आणि अखेर केंद्र सरकारने OROP लागू केला. मात्र माजी सैनिकांच्या संघटनांनी सरकारच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवर आणि थकबाकीच्या गणनेवर आक्षेप घेत आंदोलन पुढे सुरूच ठेवलं. म्हणजे OROPचा निर्णय झाला, पण आंदोलन संपलं नाही. हा संघर्ष पुढेही विविध मागण्यांसाठी सुरू राहिला. पण पुढचं आंदोलन होतं सरकारच्या निर्णयाविरोधात, तर देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात. आवाड वापसी. लेखक, कलाकार आणि साहित्यिकांचा हा आंदोलन होतं 2015 मध्ये. देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक अभूतपूर्व आंदोलन उभं राहिलं. लेखक, साहित्यिक, कलाकार आणि बुद्धिजीवी वर्गातील अनेकांनी आपले पुरस्कार परत करण्यास सुरुवात केली. यालाच म्हटलं गेलं आवाड वापसी. या आंदोलनामागे दादरी हत्याकांड, विचारवंतांच्या हत्या आणि देशातील वाढत्या असहिष्णुतेचे वातावरण असल्याचा आंदोलकांचा दावा होता. काही लेखकांनी साहित्यिक संस्थांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. मात्र सरकार आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी या आंदोलनाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. म्हणजेच हा केवळ पुरस्कार परत करण्याचा विषय राहिला नव्हता, तर देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि सामाजिक वातावरणासह राष्ट्रीय पातळीवरील मोठी चर्चा सुरू झाली. यावर अंतिम निर्णय असा झाला की सरकारने कोणताही धोरणात्मक बदल केला नाही, पण आवाड वापसीने 2015 मध्ये मोदी सरकार विरोधातील राजकीय आणि सामाजिक चर्चेला मोठी धार दिली. आणि त्यानंतर आंदोलनाचा पुढचा मोठा चेहरा होता शेतकरी. नाशिक मुंबई किसान लॉंग मोर्चा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा एल्गार मार्च 2018. नाशिकपासून हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले. हजारो किलोमीटरचा प्रवास, पायात चप्पल नाही, डोक्यावर ऊन आणि हातात मागण्यांची यादी. मुख्य मागणी होती कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, वन जमिनीवरील हक्क आणि आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचे प्रश्न सोडवणे. हा मोर्चा मुंबईच्या दिशेने जसा जसा पुढे सरकत गेला तसा तसा त्याचा प्रभाव देखील वाढत गेला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी मुंबईत विद्यार्थ्यांच्या परीक्षांना त्रास होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी आझाद मैदानाकडे मोर्चा काढला. या दृश्याने आंदोलनाला वेगळीच नैतिक ताकद मिळाली. सरकारसोबत चर्चाही झाली आणि शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांवर आश्वासनं देण्यात आली. काही मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने समिती आणि कालबद्ध प्रक्रियेची घोषणा केली. म्हणजे आंदोलन मागे घेण्यात आलं, पण शेतकऱ्यांचा संघर्ष अजूनही संपला नाही. आणि पुढच्या काही वर्षात हा संघर्ष पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवरती पोहोचला. पुढचा मोर्चा होता शाहीनबाग, महिलांचा ऐतिहासिक मोर्चा. 15 डिसेंबर 2019. स्थळ होतं दिल्लीतील शाहीनबाग. नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे CAA आणि प्रस्तावित NRC विरोधात महिलांनी आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा या आंदोलनात सर्वात मोठा सहभाग. हातात संविधान, होटावर देशभक्तीची गाणी आणि घोषणांमध्ये नागरिकत्व कायद्याला विरोध. आंदोलकांची मागणी होती की CAA मागे घ्यावा आणि NRCच्या संभाव्य परिणामाबाबत सरकारने स्पष्टता द्यावी. सरकारच्या बाजूने मात्र CAA हा नागरिकत्व देणारा कायदा आहे, नागरिकत्व काढून घेणारा नाही, अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली. शाहीनबाग आंदोलन देशभरातील CAA विरोधी आंदोलनाचं प्रतीक बनलं होतं. मात्र कोरोना महामारी आली आणि मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला. आंदोलन संपुष्टात आलं. पुढे सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्ते आणि सार्वजनिक जागा अनिश्चित काळासाठी अडवून ठेवता येणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र शाहीनबागने भारतीय आंदोलनाच्या इतिहासात महिलांच्या सहभागाचा एक वेगळाच अध्याय लिहिला. आणि मग देशाने पाहिलं भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शेतकरी आंदोलनापैकी एक.
कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा संघर्ष 2020. केंद्र सरकारने 3 कृषी कायदे आणलेत. सरकारचं म्हणणं होतं की यामुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ मिळतील, खाजगी गुंतवणूक वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक पर्याय उपलब्ध होतील. पण शेतकरी संघटनांनी या कायद्यांना तीव्र विरोध केला. त्यांची भीती होती की APMCची व्यवस्था कमकुवत होतील, MSPची हमी धोक्यात येईल आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा शेतीवर प्रभाव वाढेल. मग सुरू झाला चलो दिल्ली. हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या सीमावर पोहोचले. सिंधू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर आणि पाहता पाहता दिल्लीच्या सीमेवर एक वेगळंच आंदोलनाचं शहर उभारलं. लंगर, ट्रॅक्टर, मंच, ग्रंथालय आणि आंदोलन. सरकारने आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण तोडगा काही निघाला नाही. जानेवारी 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 3 कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. तरीही हे आंदोलन सुरू राहिलं आणि अखेर 19 नोव्हेंबर 2021 गुरुपूर्वच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर संसदेत फार्म लॉज रिपील बिल मंजूर झाला. हा होता मोदी सरकारच्या काळातील सर्वात मोठ्या आंदोलनापैकी एक निर्णायक विजय. आंदोलनकर्त्यांनी सरकारला कायदे घेण्यास भाग पाडलं. याच काळात झालेला संघर्ष आणि त्यातील मृत्यू यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला. पण एक गोष्ट स्पष्ट झाली की दीर्घकाळ चाललेले आंदोलन सरकारच्या निर्णयाला बदलू शकतो. आणि आता कृषी क्षेत्रानंतर देशाचं लक्ष वळालं ते क्रीडा क्षेत्राकडे. महिला कुस्तीपटू आंदोलन, न्यायासाठी पदकं रस्त्यावर. वर्ष होतं 2023. जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन, पण यावेळी हातात होती देशासाठी जिंकलेली पदकं आणि आंदोलनकर्ते होते भारताचे आघाडीचे महिला कुस्तीपटू. त्यांनी तत्कालीन WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचे आरोप होते. आंदोलनकर्त्यांनी ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी केली होती आणि तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी तपास केला, चार्जशीट देखील दाखल केली आणि पुढे न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. मात्र 28 मे 2023 रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर या आंदोलनाने आणखी मोठं राजकीय स्वरूप घेतलं. यानंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीवरही वाद झाला आणि या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात भावनिक क्षण होता तो म्हणजे जेव्हा साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याची घोषणा केली. विनेश फोगटने पद्मश्री आणि इतर पुरस्कार परत करण्याची भूमिका घेतली. बजरंग पुनियाने पद्मश्री परत केला. या आंदोलनाचा अंतिम निकाल असा झाला की ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील आरोपांवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिली. पण महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाने क्रीडा प्रशासन, महिला सुरक्षितता आणि लैंगिक छळाच्या तक्रारींवरील व्यवस्थेवर देशव्यापी चर्चा घडवून आणली. आणि त्यानंतर देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. नीट UGC 2024 विद्यार्थ्यांचा संताप. वर्ष होतं 2024. नीट UG परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि अचानक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले की एकाच परीक्षेत असामान्य पद्धतीने मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले. ग्रेस मार्कचा मुद्दा पुढे आला आणि पेपर फुटीचे आरोप झाले आणि देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मागणी होती नीट परीक्षा पुन्हा घ्यावी आणि पेपर फुटीची चौकशी पुन्हा करा. NTA मध्ये पारदर्शकता आणा. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण नीट UG 2024चा परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी मान्य केली. मात्र काही विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा आणि निकालातील बदलांसंदर्भात महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. केंद्र सरकार आणि NTAने परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याची भूमिका मांडली, पण विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न कायम राहिला तो म्हणजे परीक्षा खरंच पारदर्शक आहे का? आणि यातच प्रश्नातून 2 वर्षांनी पुन्हा एकदा जंतर मंतर विद्यार्थी जमले. तो म्हणजे सध्याचं आंदोलन. वर्ष होतं 2026. CJP विद्यार्थी आंदोलन. आणि आता यावेळी आंदोलनाचा चेहरा होता कॉक्रोच जनता पार्टी. CJP NTA UGC 2026 मधील कथित पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पारदर्शकतेचा अभाव आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांची मागणी या मुद्द्यांवर विद्यार्थी आणि तरुण आंदोलन करत आहेत. आंदोलनाची एक प्रमुख मागणी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. यासोबतच परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर यंत्रणा आणि दोषींवर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवण्याची मागणी केली जात आहे. जंतर मंतरवरील आंदोलनाने आता दिल्लीच्या
पलीकडे ही चर्चा निर्माण केली आहे। देशातील विविध भागातून विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा पाठिंबा व्यक्त केला जात आहे। आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईचे आरोप झाले असून त्यावरही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। विरोधकांनी देखील हा मुद्दा संसदेत उपस्थित केला आहे। या आंदोलनाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न अजूनही तसाच आहे। सरकार या आंदोलनाच्या मागण्या मान्य करणार का? शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होणार का? की हे आंदोलन ही दीर्घकाळ सुरू राहणार? याचं उत्तर सध्या तरी मिळालेलं नाही, कारण 2026चं CGP आंदोलन अजूनही सुरू आहे। 2015 ते 2026 या 12 वर्षाच्या काळात आपण पाहिलं की माजी सैनिक रस्त्यावर उतरले, लेखकांनी पुरस्कार परत केले, शेतकरी मुंबईच्या दिशेने चालत गेले, शाहीन बागेत महिलांनी आंदोलन उभं केले आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी वर्षभर संघर्ष केला। कुस्तीपटूंनी पदकं आणि पुरस्कार परत केले। नीटच्या मुद्द्यावर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आता CGPच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलन करत आहे। या सगळ्या आंदोलनामध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार। काही आंदोलनानंतर सरकारने निर्णय बदलले, काही आंदोलनामध्ये आश्वासन मिळाले, काही आंदोलन न्यायाच्या दारात पोहोचले, तर काही आंदोलन आजही सुरू आहेत। म्हणजेच मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या राजकीय प्रवासाकडे पाहताना या आंदोलनाकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण सत्तेचा इतिहास केवळ सरकारने घेतलेल्या निर्णयांनी लिहिला जात नाही, तर त्या निर्णयांना विरोध करत रस्त्यावर उतरलेल्या जनतेच्या संघर्षाने लिहिला जातो। आणि आता प्रश्न फक्त एवढाच की CGPचा आंदोलनाचा शेवट कसा होणार? सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार की जंतर मंतरवरचा हा संघर्ष आणखी मोठा होणार? याचं उत्तर काळच देईल। धन्यवाद।